नमस्कार, मी मृदुला. मराठी ग्लोबल व्हिलेजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. नवरात्राचा समकालाशी संबंध जोडत आपण स्त्री शक्तीचा जागर करतोय. आणि तुम्हाला माहिती आहे का, आज जी स्त्री शक्ती आहे, आज ज्या आपल्या मैत्रिणी आहेत त्या कुठल्या आहेत? त्या आपल्याबरोबर आहेत चीनमधून. आणि एकूण चीनची परिस्थिती, त्याचबरोबर ज्या तऱ्हेनं त्यांनी भारतामध्ये एक स्वतःचं नावारूपास असलेलं व्यक्तिमत्व आणि पुन्हा चीनमध्ये वेगवेगळ्या फील्डमध्ये त्यांनी एक आपलं नाव कमवलंय, अशा छान छान 3 मैत्रिणी आपल्या बरोबर आहेत. मी त्यांची ओळख करून देते. माझ्या बरोबर आहे अपर्णा वाईकर. अपर्णा ही स्वतः एक उत्तम खरं तर एम-एस-सी एन्व्हायर्नमेंट सायन्समध्ये जरी असली तरी एक उत्तम कलाकार म्हणून चीनमध्ये, शांघायमध्ये तिचं नाव आहे. अपर्णा, तुझं स्वागत. थँक यू सो मच. नमस्कार सगळ्यांना. त्यानंतर अनुजा आपल्याबरोबर आहे. अनुजा डोरले. अनुजाचं पाहिलं तर जसं अपर्णाची मी ओळख करून दिली, अपर्णा आहे नागपूरची आणि अनुजा आहे औरंगाबादची म्हणजे मराठवाड्याची. तर अनुजाने केलंय हे बी केलंय, एम-एस केलंय अमेरिकेहून आणि आता एका उच्च पदावरती चीनमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पदावरती ती काम करते. अनुजा, तुझं देखील खूप स्वागत. थँक्यू आणि नमस्कार निहा सगळ्यांना. हां. आणि दर्शना हेगडे, डॉक्टर दर्शना हेगडे मी म्हणू शकते. दर्शनानी तर बी-फार्म केलंय, एम-फार्म केलंय, पी-एच-डी केलंय, लेक्चरशिप इंडियात म्हणजे मुंबईत त्या करत होत्या. पण आता देखील टीचिंग ही त्यांची पॅशन आहे आणि चीनमध्ये देखील एक उत्कृष्ट शिक्षिका म्हणूनच त्यांचं नाव आहे आपण म्हणू शकतो आणि एका मोठ्या स्कूलच्या त्या डिरेक्टर आहेत दर्शना हेगडे. दर्शना, तुझं देखील स्वागत. नमस्कार. थँक यू सो मच. तर अशा 3 छान-छान मैत्रिणी म्हणजे आपण 3 शक्ती, स्त्री शक्ती, 3 देविया असं काय-काय आपण त्यांना म्हणू शकतो. पण मला खूप छान वाटतंय, की त्या चीनहून आपल्याला जॉइन झाल्या आहेत. मला तर वाटतं आपलं मगाशी बोलणं झालं होतं. माझ्याकडे सकाळ आहे आणि तुमच्याकडे रात्र आहे. तर अख्खं दिवसभर काम करून तुम्ही परतला आहात. तर मला हाच प्रश्न आहे, की आता चीनचं जनजीवन सुरळीत सुरू झालंय का? हो, असं म्हणायला काही हरकत नाही, की बऱ्यापैकी सुरळीत जनजीवन इथे सुरू आहे. हं, हं. सुरुवातीला 2-2.5 महिने, जवळपास 3 महिने जसं आपण हं, आता हं. भारतात किंवा अमेरिकेत अनुभवतोय, तसं हं, सगळ्या त्या अनुभवांच्या मधून चीन गेल्यानंतर साधारण मार्चपासून हळू-हळू सगळ्या गोष्टी पूर्ववत यायला लागल्या. आणि हं, आता डे टू डे जर जनजीवन म्हटलं तर आमचं रुटीन पूर्णपणे सुरू आहे. म्हणजे सकाळी नोकरीला जाणं, शाळेत जाणं आणि दिवसभर फुल टाईम जॉब करणं. तुम्ही तुमच्या जॉबच्या जागी जाऊन तुमची तुमची नोकरी करणं आणि संध्याकाळी घरी येणं किंवा रात्रीचे जे कॉल्स आहेत ते परत अटेंड करणं. हे अगदी जसं सुरू आहे. रेग्युलर जनजीवन आहे ते सुरू आहे. अच्छा. तर दर्शना, मला विचारायचंय, की मग तुम्ही पण म्हणजे जशी खबरदारी अजूनही सगळीकडे घेतली जाते, मास्क लावणं किंवा सर्व प्रकारे सॅनिटायझेशन करणं, ती अजूनही चीनमध्ये तेच तसंच आहे का सगळं नॉर्मलाईज झालंय? नॉर्मलाइज झालंय, पण तरी सुद्धा सगळीकडे प्रिकॉशन्स घेतले जात आहेत आणि हं, एस्पेशली हं. आम्ही शाळेत आहोत. त्यामुळे शाळेत तर खूपच जास्त प्रिकॉशन्स अजूनही आहेत. म्हणजे स्टुडंट्सना मास्क घालावे लागतात. फक्त हं. पीई क्लासेस किंवा ज्यांचे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीजच्या वेळेला दे आर अलाउड टू टेक आउट द मास्क. पण ओके. नाहीतर त्यांना मास्क घालावे लागतात आणि रेग्युलर सॅनिटायझेशन एव्हरी मंडे त्यांचं हेल्थ कोड चेक जो असतो ना, इथे शांघायमध्ये देर इज अ हेल्थ कोड चेक. तर ते हं. गेटवरच त्यांचं चेक हेल्थ कोड चेक होतो. रोज टेम्परेचर चेक होतो गेटवर आणि हं, हं. टीचर्सना पण दिवसातनं 2दा टेम्परेचर चेक करून ते रिपोर्ट करावं लागतं गव्हर्नमेंटला. सो दे हॅव म्हणजे सगळे ते प्रोसिजर्स आहेत आणि दे आर बीइंग फॉलोड आता पण. काय झालं, की सगळे व्हॅक्सिनची वाट बघतायत, परंतु चीननं मात्र सगळं आता लपवलेलं आहे. काही किती तिथल्या केसेस काय आहेत, तिथली परिस्थिती काय आहे. त्यामुळे तुम्ही असं प्रत्यक्ष तिथल्या असल्यामुळे मला ते जाणून घेण्यात खूप इंटरेस्ट वाटतोय. मला काय, सगळ्या जगाला म्हणायला काहीच हरकत नाही. ऍक्च्युली ही जी क्युरिओसिटी आहे हे आम्ही समजू शकतो, पण खरं सांगायचं ना मृदुला, तर आम्ही चीनच्या बाहेरच्या आपल्या भारतीयांकडून जितकं ऐकतो ना, तितकं हां, आम्ही हां. चीनमध्ये राहणारे भारतीय सुद्धा अनुभवत नाही. आम्हाला अच्छा. आमच्या डे टू डे लाईफमध्ये ह्या गोष्टींचं काहीही प्रत्यंतर मिळत नाही. अजूनही ओह! आता 10 वर्ष झाली शांघाईमध्ये हं, माझ्या हं. कुटुंबाबरोबर मी राहतेय. पण डे 1ला जशी आम्हाला वागणूक मिळाली होती ॲज अ फॉरेनर, तशीच चांगली वागणूक
आम्हाला अजूनही चीनमध्ये मिळते. आता हे बाकी ज्या पॉलिटिकल गोष्टी किंवा जे आपण वॅक्सिन बद्दल ऐकतोय किंवा बाहेर चीनमध्ये काहीच ह्या गोष्टींचा प्रभाव नाहीये किंवा जे काही आपण अफवा ऐकतोय त्या सगळ्या आम्हाला ह्याचा अनुभव काहीही चीनमध्ये येत नाही. आमचं आयुष्य अजूनही आमचं डे टू डे आयुष्य चीनमध्ये 10 वर्षांपूर्वी जे होतं तेच आम्ही अनुभवतोय आणि जे पॉझिटिव्ह आहे आय मस्ट से. अच्छा, Yeah. म्हणजे तुम्ही सगळे तसं तुम्हाला टेन्शन नाहीये जरी चीनमध्ये असला तरी. अपर्णा, मी तुझ्याकडे येते आता, कारण अ, तू स्वतः एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये मास्टर्स केलं आहे. पण एक उत्कृष्ट आर्ट टीचर म्हणून तुझं नाव अशी एकमेव असशील की जी टीचर आहे आणि बेस्ट टीचर आहे. तर मला एक विचारायचंय की हा जो तुझा प्रवास आहे, तो मला जाणून घेण्यात खूप उत्सुकता आहे आणि चीनमधली संस्कृती, कला याबद्दलही ऐकायला आवडेल. नक्कीच. तर जसं तू म्हटलंस, की मी एम-एस-सी एन्व्हायर्नमेंटल सायन्स केलेलं आहे. तर कसं असतं ना, की कलेची आवड ही सुरुवातीपासूनच होती. म्हणजे मी शाळा कॉलेजमध्ये असतानापासूनच पेंटिंग्ज आणि ड्रॉइंग्ज आणि अशा सगळ्या गोष्टी करत होते. इनफॅक्ट माझ्या बाबांनी मला म्हटलं सुद्धा होतं, की "तू चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घे" म्हणून. पण हं, हं. त्यावेळी आपण लहान असताना आपल्याला असं वाटतं, की अरे मला काय आयुष्यभर नुसती पेंटिंग्जच करत राहायची नाहीयेत किंवा मला काही आर्ट टीचर बनायचं नाहीये. सो आय ऑप्टेड फॉर सायन्स स्ट्रीम आणि ते सुद्धा मी खूप एन्जॉय केलं आणि त्याच्यात अगदी सुरुवातीला मी त्याच्याशी रिलेटेड नोकरी सुद्धा करत होते. आणि तेव्हा खरंच मला असं वाटलं नव्हतं, की मी पुढे जाऊन असं काहीतरी शिकवेन, वेगळाच विषय शिकवेन. आणि या मोझॅकची सुरुवात अशी झाली, की आम्ही चायनाला आलो जर्मनीहून. तेव्हा मोझॅकबद्दल मला नक्कीच माहिती होतं आणि मला ते खूप आवडायचं सुद्धा. पण इथे आल्यावर मला ते शिकायला मिळालं एका ऑस्ट्रेलियन टीचरकडनं. मोझॅक इज बेसिकली आपण ग्लासच्या टाइल्स कापतो आणि त्यांचे वेगळ्या प्रकारचे त्यांना शेप्स देतो किंवा त्याच्यातनं वेगळे आकार बनवतो. एक उदाहरण मी तुला दाखवते. हं, हं. जसं हे आहे. सो हे मी सगळं वेगळ्या रंगाच्या टाइल्स कापून बनवलेलं चित्र आहे बेसिकली. सो ही आर्ट मला इथे शिकायला मिळाली. मला असं कधी वाटलं नव्हतं, की असं मला काही शिकता येईल आणि पुढे ते इतके वर्ष कंटिन्यू होईल. कारण झालं असं, की जिनी मला शिकवलं ती ऑस्ट्रेलियाला परत गेली आणि तिच्या जागेवर म्हणजे मी असा कधी विचार केला नव्हता, की मी तिच्या जागी काम करू शकेन. पण माझी इतकी छान मैत्रीण अनुजा, जी आज आपल्याबरोबर आहे, ती तेव्हा कम्युनिटी सेंटरमध्ये शी वॉज हेडिंग वन ऑफ द कम्युनिटी सेंटर्स. तर ती मला म्हणाली, की "अपर्णा, तू इतकं छान शिकवते आणि आमच्याकडची मोझॅक टीचर गेली आहे सोडून, तर तू का नाही येत आम्हाला शिकवायला?" सो दॅट्स हाऊ आय स्टार्टेड बेसिकली आणि ते आय थिंक 2012 मध्ये हो ना अनुजा? 2012. 2012 मध्ये ते चालू झालं आणि त्याच्यानंतर अनुजा नाऊ शी इज नॉट विथ कम्युनिटी सेंटर. तिला अजून खूप चांगला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब मिळाल्यामुळे ती आता नाहीये, पण आय एम स्टिल वर्किंग विथ द कम्युनिटी सेंटर आणि दिस इज ऑल थँक्स टू अनुजा, की तिने मला पुश केलं, की "तू हे शिकव, तुला येईल शिकवता." मी जस्ट घरी गंमत म्हणून करत होते, पण दॅट्स हाऊ आय स्टार्टेड. अनुजा, अ, तुझं तर बघते मी. खरं तर बी केलं, एम-एस केलं आहेस तू. मग बी मला तर वाटतं इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहेस ना, टेलिकम्युनिकेशन, आणि मग एम-एस कॉम्प्युटरमध्ये केलं आहे. बरोबर. त्यानंतर मग अमेरिकेत तू होतीस आणि मग अमेरिके टू चीन. हा प्रवास खूपच गमतीदार वाटतोय आणि खरंच म्हणजे असं जाणून घेण्याची इच्छा होते. नक्की. मृदुला, तू अगदी बरोबर म्हणालीस. हा प्रवास मलाही इतका गमतीदार वाटतोय कारण आता बी माझं झालं 1998 मध्ये आणि त्याच्यानंतर बीच्या शेवटच्या वर्षाला असतानाच माझं लग्न ठरलं आणि झालं. आणि तेव्हा अगदी प्रकर्षाने ठरवलं होतं की औरंगाबादमध्ये मला राहायचं नाहीये किंवा मला औरंगाबादमधला नवरा मुळीच करायचा नाहीये. आणि ते एक्झॅक्टली अपोजिट झालं की आय गॉट मॅरिड टू समीर आणि समीर औरंगाबादचे आहेत. आणि अच्छा. त्याच्यानंतर मग दोघांनी मिळून ठरवलं की जे काही करू ते दोघांनी बरोबर करूयात. मग दोघंही आम्ही एम-एस करायला US ला गेलो.
MS झाल्यानंतर माझा कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये तिथे माझी नोकरी जी होती ती केली 5 वर्ष आणि त्याच्यानंतर समीरला चायनामधली अपॉर्च्युनिटी आल्यानंतर मात्र आम्ही ठरवलं की आपण भारताच्या जवळ, जरी भारतात नाही येऊ शकलो कारण तो त्याच्या अमेरिकन कंपनीशीच निगडीत काम करतोय सेम कंपनीसाठी, पण त्यांची अपॉर्च्युनिटी त्याला एशिया किंवा चायना रिजन बघण्यासाठी मिळाली. तेव्हा मात्र मला तो जॉब सोडावा लागला आणि तिथेच माझं टेक्निकल करिअर पण मला सोडावं लागलं. कारण एकतर माझा जो धाकटा मुलगा आहे तो अगदी छोटा होता तेव्हा, 4च महिन्याचा होता जेव्हा आम्ही चीनमध्ये आलो. आणि तेव्हा सगळ्याच गोष्टी खूप नवीन होत्या चीनमध्ये. म्हणजे भाषेपासून ते कोणीही माहिती नाही इथे तेव्हापासून. फक्त एक गोष्ट मात्र चांगली झाली, की काही आमचे जे जो मित्र परिवार आहे, त्यात सगळ्यात जवळचे आमचे मित्र अमित आणि अपर्णा वाईकर आणि अजून 2-3 जे आमचे खूप जवळचे फ्रेंड्स आहेत, त्या फक्त 1-2 ओळखी आमच्या चीनमध्ये तेव्हा होत्या आणि दॅट वॉज काइंड ऑफ अ सर्व्हायव्हल फॉर अस. मग तेव्हा मात्र मी ठरवलं की नाही आपण 1-2 वर्ष गॅप घेऊया, कारण मुलाला तेव्हा पाळणाघरात ठेवणं किंवा घरातल्या बाईच्या भरोशावर ठेवणं सगळंच नवीन होतं चीनमध्ये थोडक्यात. म्हणून घरी थांबले. पण 2-2.5 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर मग मात्र ठरवलं की नाही, जसं अपर्णा म्हणाली की तिला फुल टाईम जॉबची कधीच इतकी आवड नव्हती. तर त्याच्या एक्झॅक्ट अपोझिट, म्हणजे आम्ही दोघी अगदी जवळच्या मैत्रिणी आहोत पण अगदी अपोझिट पर्सनॅलिटीजच्या आहोत आणि मला पूर्ण घरी बसायची कधीच सवय नव्हती. तिचा तो जसं एक आर्टिस्ट सेन्स आहे अपर्णाचा, की घरात सुद्धा आपण कला वेगवेगळ्या काहीतरी आविष्कार हो, करू म्हणजे शकतो. आय मस्ट से की ती घरी थांबली आहे म्हणून ती तिच्या ह्या सगळ्या कला जोपासू शकली आहे. आणि हे फक्त मोझॅक बद्दल तुम्ही बोललात म्हणून, पण देन शी इज ऍक्च्युअली वर्सटाईल. तिच्यामध्ये खूपच आर्टिस्टिक अँगल्स आहेत आणि त्याचं ते परस्यू करण्यासाठी तिला चायनामध्ये जो वेळ मिळालाय तो केवळ तिने फुल टाइम जॉब घेतला नाही म्हणूनच मिळाला. आणि त्याच्याशीच निगडीत माझंही होतं की मला असं वाटतं की या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जॉबमध्ये जेव्हा मी गेले, कम्युनिटी सेंटर शांघाईनी जेव्हा मला अपॉर्च्युनिटी सेंटर सुरू करण्याची, तेव्हा तो अनुभव जसं आपण छोटी एक कंपनी उघडतो तसा होता थोडक्यात, जो कदाचित माझ्या टेक्निकल साईडमध्ये मला कधीच नसता मिळाला. आणि मग हळूहळू कम्युनिटी सेंटरमध्ये एस्टॅब्लिश होत जेव्हा दुसरं एक सेंटर त्यांनी सुपरविजनसाठी दिलं, त्यात 5 वर्ष अनुभव घेतल्यानंतर मग एक जरा असा जम बसला की बाबा आपण करू शकतो, हा मॅनेजमेंट साईडचा जॉब करू शकतो. आणि मग रिसेंटली 3 वर्षापूर्वी अमेरिकन शांघाई अमेरिकन स्कूल म्हणून एक इंटरनॅशनल स्कूल आहे, तिथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशन मध्ये मी दुसरा रोल घेतला. तर अगदी खरं. असं म्हणता येईल की माझं टेक्निकल साईड पूर्ण संपली आहे, पण ऍट द सेम टाइम ज्या गोष्टींसाठी कदाचित मला अमेरिकेत वेळ मिळाला नसता, त्या गोष्टींचं एक्सपोजर मला ह्या दुसऱ्या जॉब्समुळे मिळालं. चीनच्या कामाची पद्धत ही पण मला जाणून घ्यायची खूप इच्छा आहे. पण त्याआधी मी दर्शनाकडे येते. दर्शना, यू डिड बी-फार्म, एम-फार्म, पी-एच-डी आणि लेक्चरर पण होतीस. मला तुझा एकूण प्रवास कसा होता तो जाणून घ्यायला आवडेल. हो, नक्कीच. आता जेव्हा मी विचार करते ना, मला असं वाटतं की कसं हे सगळं झालं, पण आय वुड रिअली लाईक टू टेल यू. तर ऍक्च्युली मी बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी म्हणून एक प्रख्यात फार्मसी कॉलेज आहे मुंबईचं, वन ऑफ द बेस्ट कॉलेजेस. तर मी तिथेच माझं बी-फार्म केलंय. एम-फार्म मी सियुशामध्ये केलंय आणि पीएचडी परत बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये केलंय. आणि मला आधीपासूनच टीचिंगची, स्टुडंट्सची खूप आवड होती. त्यामुळे आय हॅड ऑलवेज डिसाइडेड की आय वॉन्ट टू कंटिन्यू इन अकॅडमिक्स. आणि लकीली मला तिथे म्हणजे मी अप्लाय केलं, मला लेक्चररची पोझिशन मिळाली. त्यामुळे मी तिथे बी-फार्म, एम-फार्म स्टुडंट्सना शिकवत होते. माझे एम-फार्म स्टुडंट्स, रिसर्च स्टुडंट्स पण होते माझ्या अंडर. आय हॅव गायडेड लाईक 5 रिसर्च स्टुडंट्स फॉर देअर एम-फार्म थिसिस. आणि अगदी व्यवस्थित चाललं होतं. म्हणजे आय कम्प्लिटेड 10 years इन बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी ऍज अ सिनियर लेक्चरर. आणि आय वॉज गेटिंग अ लॉट ऑफ रिसर्च ग्रँट्स आणि सगळं व्यवस्थित होतं. आणि आय वॉज अबाउट टू स्टार्ट टेकिंग पीएचडी स्टुडंट्स. आणि त्यावेळेला काय झालं की दीपक म्हणजे माझ्या मिस्टरांनी शांघायमध्ये जॉब घेतला. तर आधी आमचं असं बोलणं झालं की आता चायनाला जाणार आहे तर कसं आहे माहित नाही, कारण तेव्हा एवढे लोक चायनामध्ये येत नसायचे म्हणजे जॉबसाठी, इंडियन्स. सो वी थॉट की मग आम्ही असा विचार केला की माझं गव्हर्नमेंट जॉब आहे, युनिव्हर्सिटी जॉब आहे, सो आय विल कंटिन्यू देअर विथ माय डॉटर आणि दीपक इथे शांघायला येईल, असा आमचा विचार होता. पण काय झालं की
दीपक इथे आल्यानंतर मला असं जाणवायला लागलं की तन्वी म्हणजे माझ्या मुलीमध्ये थोडे थोडे मला असं शी स्टार्टेड मिसिंग द फॅमिली ऍटमॉस्फिअर किंवा वडिलांना खूप मिस करत होती आणि ती तेव्हा तिसरीत होती, दुसरी तिसरीत होती. आणि मला वाटलं की देन इट इज नॉट वर्थ इट. म्हणजे आपण आपलं करिअर, आपलं हे म्हणजे फॅमिली आणि करिअर जर आपल्याला बघायचं असेल, ऑल्दो आय लाईक टीचिंग, आय लाईक बिईंग विथ स्टुडंट्स, पण तरी सुद्धा आय डिडंट वॉन्ट टू सॅक्रिफाईस द फॅमिली लाईफ. आणि एस्पेशली वेन म्हणजे मला कळलं की तन्वीला फरक पडतोय, त्यामुळे मग मी डिसाईड केलं की दीपक बरोबर इथे जॉईन व्हायचं. आणि तसं मी 2008 मध्ये इथे आले तन्वीला घेऊन. मग पहिली 2 वर्ष मी ऍक्च्युली तन्वीला सेटल करत होते, कारण सगळं नवीन होतं, शाळा नवीन, करिक्युलम नवीन, आपलं इंडियन सिस्टम वेगळं, इथलं अमेरिकन सिस्टम वेगळं. त्यामुळे 2 वर्ष मी आय वॉज जस्ट ट्राईंग टू सेटल डाऊन आणि तन्वीला हे करत होते, सेट करत होते. नंतर मी विचार केला की लेट मी गिव्ह इट अ ट्राय. तर आता मी फार्मसी लेक्चरर होते मुंबईला, तर इथे मी ट्राय केलं. पण इथे काय आहे की तेव्हा तरी फार्मसी कॉलेजेस ह्या सगळ्या बायलिंग्वल होत्या, म्हणजे चीनी भाषा तुम्हाला यायला पाहिजे. आता ते तर मला शक्य नव्हतं, म्हणून देन आय वेंट टू हायस्कूल. मग मी असं शाळेत अप्लाय करायला सुरुवात केली आणि नंतर मला तन्वीच्या शाळेत म्हणजे SMIC मध्ये, म्हणजे जिथे तन्वी शिकत होती तिथे मी अप्लाय केलं आणि मला सबस्टिट्यूट टीचरची पोझिशन मिळाली, कारण तेव्हा पोझिशन्स नव्हत्या. आणि म्हणजे जस्ट लाईक एनी स्कूल, तेव्हा तरी असं होतं की पीपल प्रिफर नेटिव्ह इंग्लिश स्पीकर्स. म्हणजे त्यांना असं वाटतं की टीचर्स म्हणजे युरोप किंवा UK किंवा US असल्या पाहिजे. सो दे स्टार्टेड मी ॲज अ सबस्टिट्यूट टीचर. सो दॅट इज वेअर माय जर्नी स्टार्टेड. पहिलं वर्ष माझं सबस्टिट्यूट टीचर होतं. देन दे मूव्ड मी टू अ टेम्पररी टीचर पोझिशन. म्हणजे आय वॉज स्टील वर्किंग फुल टाइम, बट दे गेव मी द टेम्पररी पोझिशन. आणि नंतर मात्र 2011 पासून देन आय जॉईन्ड ॲज अ फुल टाइम टीचर पोझिशन. दिस वॉज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग जर्नी ऍक्च्युली, कारण मी जेव्हा मुंबईत शिकवत होते, मी कॉलेजमध्ये शिकवत होते, त्यामुळे ती जी मुलं होती दे वर मोर मॅच्युअर, त्यांचा एज ग्रुप वेगळा होता. इथे आल्यानंतर मी हायस्कूल स्टुडंट्सना शिकवायला लागले अँड सगळं वेगळं होतं, कारण हे सगळे इंटरनॅशनल स्टुडंट्स होते, डिफरंट हा, तेच. कल्चर, त्यांचं सगळंच म्हणजे वेगळं, टीचिंग सिस्टम वेगळी, फॅकल्टी वेगळी, म्हणजे सगळं एव्हरीथिंग वॉज डिफरंट. इट वॉज चॅलेंजिंग, बट आय ऍक्च्युली एन्जॉयड द प्रोसेस. म्हणजे मला असं वाटलं की प्रत्येक दिवस हा एक लर्निंग एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. आणि सो आय जस्ट मूव्ड अहेड. मग मी आय वॉज टीचिंग, नंतर मग स्लोली आय मूव्ड ॲज अ होमरूम टीचर, ग्रेड लेवल कोऑर्डिनेटर. मग मी मिडल हायस्कूलची सायन्स डिपार्टमेंट हेड झाले आणि आता गेल्या वर्षीपासून, दिस इज माय सेकंड इयर, मला सिनियर हायस्कूल डायरेक्टर म्हणून प्रमोट केलं. सो नाऊ आय हॅव मूव्ड टू दिस पोझिशन. बट आय थिंक म्हणजे आय डोंट रिग्रेट दॅट डिसिजन ऑफ लिव्हिंग दॅट जॉब अँड कमिंग हिअर. कारण मला असं वाटतं की मी काहीतरी नवीन शिकले. हे मी इंडियात असते तर मी आय वुड हॅव प्रॉबब्ली मूव्ड अहेड फार्मसीमध्ये. पण इथे जे मी नवीन शिकले, जे नवीन एक्सपिरियन्सेस घेतले, जे कल्चर बद्दल माहिती किंवा नवीन जे अमेरिकन करिक्युलम बद्दल जी माहिती मिळाली, आय थिंक दॅट वॉज रिअली वर्थ ट्राईंग. सो आय एम व्हेरी हॅपी विथ द डिसिजन. खरंय. म्हणजे तिथे मी आता तुमच्या तिघींचं काय किंवा माझं काय, सगळ्यांचाच विचार करते की ही आपण जी नवरात्राची स्त्री शक्ती म्हणतो, ती कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःला झोकून देणं आणि त्यामध्ये जेल करणं, स्वतःला म्हणजे बदल घडवून आपण त्या परिस्थितीला तोंड देऊन कुठे पुढे जाता येईल. म्हणजे आज स्त्री कुठेही मागे नाही. म्हणजे जगाच्या कुठल्याही देशात जरी आपण गेलो तरी ती तिथे तिचं स्वतःचं अस्तित्व तयार करू शकते. हीच खरी स्त्री शक्ती आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. अपर्णा, जसं आता आपण तुझ्या कलेविषयी बोलत होतो, म्हणजे आता तुझं जर म्हणणं आहे की एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये तुझं जरी मास्टर्स होतं, आता तिथे तू मोझॅक म्हणा किंवा विविध आर्ट फॉर्म्स तू करत असते. तुला माहितीये की भारतीय संस्कृती आणि भारतीय कला या जगभर प्रसिद्ध आहेत. तर आज एक तू भारतीय शिक्षिका, टीचर, भारतीय आर्टिस्ट म्हणून जेव्हा सगळ्या लोकांसमोर जाते, तर तुझ्याकडे बघण्याची पद्धत आणि आपल्या कलांबद्दल किती आदर आहे त्या लोकांना. खूप खरंच आहे. खूप खूप आदर आहे भारतीय कलांबद्दल. म्हणजे मी तर मोझॅक शिक्षिका म्हणून बऱ्याच वेगळ्या-वेगळ्या देशातल्या लोकांना किंवा स्त्रियांना मोस्टली शिकवते माझी आर्ट. पण या लोकांमध्ये इतकी उत्सुकता आहे आपल्याकडच्या वेगळ्या-वेगळ्या कलांना जाणून घेण्याबद्दल. कारण कसं होतं ना, की त्या मोझॅक करता-करता माझ्याशी गप्पा मारत असतात. त्याच्यातनं त्या मला बरेच वेगळे-वेगळे प्रश्न विचारतात, की तुमच्याकडे अजून कुठली आर्ट शिकवली जाते?
त्यांना सगळ्यांना आपल्या ट्रायबल आर्ट मध्ये खूप खूप इंटरेस्ट आहे. आणि आपले जे व्हेरायटी ऑफ पेंटिंग जसं मधुबनी झालं किंवा कलमकारी झालं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि आपल्या टेक्सटाईल्स मध्ये सुद्धा त्यांना खूप इंटरेस्ट आहे. सो बेसिकली त्यांना सगळ्यांना म्हणजे इतक्या वेगळ्या वेगळ्या देशातल्या स्त्रियांना मी आजपर्यंत शिकवलंय, पण त्या सगळ्यांना आपल्या देशाबद्दल खूप कौतुक आहे आणि खूप उत्सुकता असते. त्या खूप कुतूहलाने वेगळे वेगळे प्रश्न आपल्या कल्चर बद्दल, आपल्या आर्ट बद्दल मला सतत विचारत असतात. आणि ही गोष्ट मला जर्मनीत सुद्धा जाणवली होती. इव्हन आपल्या कुकिंग मध्ये सुद्धा त्यांना खूप इंटरेस्ट असतो. आणि तुला पण माहितीच असेल आहे, की तुमच्या तिकडे सुद्धा इंडियन फूड म्हटलं, की लोकं तुटून पडतात. म्हणजे सगळ्याच लोकांना खूप आवडतं. तसंच इथे सुद्धा काय आहे कुठलं आमच्या. म्हणजे आपण स्वतः चायनीज फूड करतो, परंतु तिथे काय आता जसं आमच्या इथे इकडल्या लोकांना समोसे खूप आवडतात. तुमच्या तिथे तिकडल्या लोकांना कुठला आपला इंडियन पदार्थ जास्त आवडतो? हां, समोसे तर डेफिनेटली प्लस बटर चिकन आणि चिकन टिक्का हे 2 अच्छा. जे पदार्थ आहेत ना, कारण आता हां, हां. दर्शना आणि अनुजाला पण हे नक्कीच त्या पण ॲग्री करतील, की जेव्हाही हं, इंटरनॅशनल स्कूल वाल्यांच्या जेव्हा इंटरनॅशनल फेअर्स होतात, त्या हं. सगळ्या या ज्या फेअर्समध्ये ना वेगळ्या-वेगळ्या देशांचे स्टॉल्स असतात. तर हं. इंडियन स्टॉल वरती जर का बटर चिकन नसेल, तर ती इतकी मोठी डिसअपॉइंटमेंट असते त्या लोकांची. सो मला तर बटर वाटतं चिकन बटर चिकन समोसा. इकडेही फेमसच आहे. हो. हो, नाही थोडक्यात आपले करेक्ट. स्पाइसेस त्यांना खूप आवडतात सगळ्यांनाच आणि जी व्हेरायटी आपल्या फूडमध्ये आहे ना, ती जगात कुठे बघायला मिळत नाही. अ, अगदी अनुजा खरंय. आता हं, अनुजाला मला विचारायचं आहे, अनुजा जसं आपण बोलत होतो, की कशा तऱ्हेनं तू स्वतःला सेटल केलं आणि सेटलमेंट मध्ये पण तू होतीस. म्हणजे तू स्वतःला सेटल नाही केलंस, तर अनेक कुटुंबांना सेटल केलं. पहिले तू जेव्हा कम्युनिटी सेंटर्समध्ये होती, तर काय प्रश्न असतात जेव्हा एखादी नवे कुटुंब जेव्हा चायनामध्ये येतं, त्यांचे काय विविध प्रश्न असतात आणि तुम्ही त्यांना कशा तऱ्हेनं सल्ला देत असता? मृदुला ॲक्चुअली ही फारच इंटरेस्टिंग गोष्ट आहे, की म्हणजे माझा असा ठोकताळा झाला 5 वर्षाच्या माझ्या कम्युनिटी सेंटरच्या अनुभवानंतर, की एकतर आपण जशी म्हणाली तसं आमच्या ह्या कम्युनिटी सेंटरच्या जॉबमध्ये कमीत कमी 18 ते 20 वेगवेगळ्या देशांच्या लोकांबरोबर आमचं इंटरॅक्शन रेग्युलरली होत आहे. आणि आता शाळेमध्ये तर दर्शना पण मान्य करेल, की आमच्याकडे 45 पेक्षा जास्ती वेगवेगळ्या नॅशनॅलिटीचे स्टुडंट्स आणि त्यांच्या परिवारांशी आम्ही डील करतो. तर अगेन गेटिंग बॅक टू कम्युनिटी सेंटर, तुला विश्वास नाही बसणार की इतके वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स लोकांना येऊ शकतात. कारण की ते वेगवेगळ्या संस्कृतीमधून चीनमध्ये येतात. मी तर म्हणेल की भारतातल्या लोकांना सगळ्यात कमी त्रास होत असेल चीनमध्ये सेटल व्हायला. कारण जेव्हा माझा अनुभव तिथे सुरुवातीला असा होता की आमच्याकडे एक काउन्सिलिंग डिपार्टमेंट पण खूप स्ट्रॉंग होतं कम्युनिटी सेंटरमध्ये आहे म्हणजे. तर काउन्सिलिंग डिपार्टमेंट ठेवण्याचं कारण हेच की बऱ्याचशा फॅमिलीजला चीनमध्ये आल्यानंतर भाषेपासून म्हणजे ते कधीही कुठल्याही फॉरेन कंट्रीमध्ये राहिलेलेच नसतात. म्हणजे अशा बऱ्याचशा अमेरिकन फॅमिलीज मी बघितल्यात की ज्या अमेरिकेमधल्या एका छोट्या शहरातून डायरेक्टली त्यांना खूप चांगली जॉब अपॉर्च्युनिटी मिळाली म्हणून चीनमध्ये आलेले आहेत. चीनमध्ये फॉरेनर्स लोकांसाठी राहण्याच्या एकंदर सगळ्याच ज्या सोयी आहेत, जसं आम्ही त्याला एक्सपॅट असाइनमेंट पण म्हणतो. तर एक्सपॅट असाइनमेंट ही खूपच गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे कोणालाही. तर त्याच्यामुळे अमेरिकन लोकांना जेव्हा ही अपॉर्च्युनिटी मिळते, तेव्हा ऑब्व्हियसली ते सगळं एकंदर एक्सपॅट असाइनमेंटचा झाकपाक बघतात, ते ती घेतात. पण त्यांना त्यांच्या फॅमिलीला अमेरिका सोडून बाहेर कुठल्याही देशात कधीही न गेल्यामुळे ज्या अडचणी येतात त्या आम्ही अनुभवलेल्या आहेत. मग ते म्हणजे लिटरली डिप्रेशनमध्ये जाण्यापासून ते नवरा बायकोंमधल्या प्रॉब्लेम्स पासून ते मुलांच्या सेटलिंग इन स्कूल पर्यंत असे बरेचशा गोष्टी त्यांना फेस कराव्या लागतात. काही अशाही फॅमिलीज आहेत की ज्या चीनच्या आधी काही वेगवेगळ्या देशांमधून चीनमध्ये आलेल्या असतात. म्हणजे त्यांची चीनमधली ही पहिली एक्सपॅट असाइनमेंट नसते. मग त्यांचं थोडंसं सुसह्य असतं सेटलिंग. पण तसंच युरोपियन फॅमिली सुद्धा आहेत की त्यांना कधीही त्यांच्या स्वतःच्या नेटिव्ह लँग्वेज शिवाय दुसरी कुठलीही फॉरेन लँग्वेज त्यांना त्यांच्या थ्रू आउट आयुष्यात कधीही शिकायला, अनुभवायला मिळालेली नसते. तर ओव्हरऑल एक्सेप्टन्स जो आहे चीनमध्ये आल्यानंतर त्या नवीन कल्चरचा, तिथल्या लाईफस्टाईलचा, तिथल्या भाषेचा, हा प्रत्येक कल्चरचा वेगवेगळ्या प्रमाणात असतो.
हे मी कम्युनिटी सेंटरमध्ये शिकले. तर आमच्याकडे एक खूप चांगला प्रोग्राम आहे. त्याला शांघाई 1 to 3 असं म्हणतात. सो बेसिकली त्याचं त्याचं त्या प्रोग्रामचं कॉन्सेप्ट असं आहे की शांघाईमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्या बेसिक नंबर 1 पासून अँड सो ऑन काय वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतात आणि त्याचा तुम्हाला कुठे कुठे मदत लागेल. तर त्यात हो. आम्ही म्हणजे वन विंडो त्याच्यामध्ये सिस्टम सारखं आहे का? कुठल्या सॉरी अच्छा, एकाच ठिकाणी सगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला कळू शकतात हां. असं ते हां, कम्युनिटी तर सेंटर. आम्ही काय करतो, की प्रत्येक सेमेस्टरला कारण शांघाई 1 to 3 हे शाळेशी रिलेटेड असलेल्या पालकांशी खूपच जवळून काम करतं. कम्युनिटी सेंटर चे 3 शाखा शांघाईमध्ये होत्या. आता 2 आहेत. पण त्या 3 शाखा एकेका इंटरनॅशनल स्कूल्सशी निगडीत आहेत. त्याच्यामुळे तिथले जे पालक आहेत त्यांना तसंच बाकी कंपनीच्या म्हणजे जसं कॉर्पोरेटसाठी असाइनमेंटसाठी आलेल्या लोकांना त्यांच्यासाठी कम्युनिटी सेंटर हा शांघाई 1 to 3 हा ओरिएंटेशनचा प्रोग्राम अरेंज करतात आणि प्रत्येक सेमिस्टरमध्ये त्याच्या स्पेसिफिक डेट्स असतात की स्टार्ट ऑफ द सेमिस्टर तेव्हा ते 2-3 लॉन्च करतात हे शांघाई 1 to 3. तर त्यात आम्ही इंटरनॅशनल हॉस्पिटलचे डॉक्टर्स, इंटरनॅशनल स्कूलचे ऑर्गनायझिंग टीमचे 1-2 जण, काउन्सिलर्स त्याच्यात आम्ही बोलवतो. नंतर इंटरनॅशनल फूड जसं ऑर्गॅनिक फूड चे शॉप्स असलेले शॉप ओनर, सुपरमार्केटचे ओनर्स, असे वेगवेगळ्या एरियातले लोक आम्ही त्या शांघाई 1 to 3 ला बोलवतो आणि त्यांचे छोटे छोटे प्रेझेंटेशन्स आम्ही अरेंज करतो. म्हणजे शांघाईत आल्या आल्या तुम्हाला कुठल्या सर्व्हिसेस राईट लागणार आहेत त्या सगळ्याचे कॉन्टॅक्ट तुमचे एस्टॅब्लिश व्हावे. तर ते कम्युनिटी सेंटर एक खूप चांगली गोष्ट ते करतात. आणि थ्रूआउट काय होतं टिपिकली की जे वर्किंग स्पाऊस म्हणून आलेले असतात या एक्सपॅट असाइनमेंटवर त्यांना चीनमध्ये सेटल होणं फार सोपं असतं. कारण ते डे टू डे त्यांच्या ऑफिस जॉबमध्ये बिझी असतात, त्यांचे बिझनेस ट्रॅव्हल सुरू होतात. कारण एक्सपॅट लाईफस्टाईलमध्ये काय होतं की तुम्हाला तुमच्या ज्या कंट्रीसाठी तुम्ही जॉब करताय त्या कंट्रीचंही काम चालू असतं, तसंच चीनमध्ये असलेल्या ऑफिसेसचंही काम चालू असतं. जसं आपणाचे मिस्टर अमित किंवा माझे मिस्टर समीर किंवा दीपक हेगडे हे सगळ्यांचं जर तुम्ही वर्क स्टाईल बघितली तर त्यांना दिवसभर तर ऑफिसचं काम असतंच, शिवाय संध्याकाळी पण त्यांचे ऑफिसचे कॉल्स चालू असतात त्यांच्या MNCशी. तर त्यावेळेस ट्रेलिंग स्पाउसेस जे असतात त्यांना प्रचंड प्रॉब्लेम येतो सेटलिंगचा. कारण एक तर अच्छा. ते त्यांचे जॉब सोडून आलेले असतात आमच्यासारखे किंवा जर त्यांचे मुलंही मोठे झालेले असतील तर तो जो पूर्ण वेळ असतो दिवसभराचा तो कसा काढायचा. चायनामध्ये हं. ओळखी नसतात, काही फार फ्रेंड्स नसतात. तर कम्युनिटी सेंटर त्यांच्यासाठी वेगवेगळे क्लासेस अरेंज करतं. मग इट स्टार्टिंग फ्रॉम लर्निंग इंग्लिश और चायनीज लँग्वेज, नंतर आर्ट क्लासेस जसं आपण आर्ट क्लासेस घेते, नंतर कुकिंग क्लासेस वेगवेगळ्या कंट्रीजचे क्युझिन्स शिकवले जातात, आणि लहान मुलांसाठी क्लासेस घेतले जातात. तर कम्युनिटी सेंटरचं मॉडेल हे वर्किंग स्पाऊस ॲज वेल ॲज ट्रेलिंग स्पाऊस आणि मुलं या सगळ्यांना सेटल करण्यासाठी ही ऑर्गनायझेशन खूपच उपयोगी पडते. अच्छा, आणि आता मला एक विचारायचं आहे, की ज्या तर हे ना चीनची परिस्थिती आहे. चीनी लोकं जगभर इकडे-तिकडे जात आहेत. तिथल्या चीनी लोकांना जरी लोकसंख्या अधिक असली तरी जॉब आहे का हातात सगळ्यांना? तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हटलं तर आता 10 वर्ष झाली मला शांघाई मध्ये येऊन. हं. 2010 पासून ते 2020 पर्यंत डेफिनेटली पर्सेंटेज ऑफ इंटरनॅशनल फॅमिलीज कमिंग टू शांघाई हे ड्रास्टिकली कमी झालेलं आहे. आधी खूप जास्ती इंटरनॅशनल फॅमिलीज शांघाईमध्ये यायच्या किंवा इन जनरल चीनमध्ये यायच्या जॉब अपॉर्च्युनिटीसाठी. पण आता ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स ते पर्सेंटेज कमी झालंय आणि त्याला बरीचशी कारणं आहेत. चीनमध्ये इंटरनॅशनल एज्युकेशन हे खूपच एक्सपेन्सिव्ह आहे. त्याच्यामुळे जेव्हा जॉब अपॉर्च्युनिटीसाठी एक्सपॅट फॅमिलीज येतात, तेव्हा जर मुलंही असतील त्या फॅमिलीजमध्ये आणि एकच जण जॉबसाठी येणार असेल, तर त्यांचं जे एक्सपॅट पॅकेज असतं ते बऱ्यापैकी महाग पडू शकतं कंपनीजला. आणि मग तेवढा जर मोबदला त्यांना चीनमधल्या हं. बिझनेसनी मिळाला नाही, तर अकॉर्डिंगली मग कंपनीज त्यानुसार डिसिजन घेतात. दुसरी गोष्ट म्हणजे चीनमधले लॉज आणि टॅक्सेशन आणि टॅक्स पेमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या बऱ्यापैकी चेंज झाल्या आहेत. तर इंटरनॅशनल कंपनीजला त्यांची सेटलमेंट अजूनही कंटिन्यू करायला चीनमध्ये प्रोसिजर ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड झालेली आहे. तर ते पण एक कारण आहे. म्हणून आम्ही गेले काही वर्षांपासून अनुभवतोय की
ज्या फॅमिलीजमध्ये एक तर मुलं मोठी होऊन गेली आहेत, कॉलेजला आहेत किंवा जॉब करतायत आणि नवरा बायकोच फक्त आहेत, किंवा अगदी यंग कपल्स ज्यांना अजून मुलं नाहीयेत, असे कुटुंब अधिकाधिक प्रमाणात चीनमध्ये येताना दिसतात एक्सपॅट असाइनमेंटसाठी, कम्पॅरेटिव्हली फॅमिली असलेल्या लोकांपेक्षा. आणि अच्छा. दुसऱ्या प्रश्नाचं तुझ्या उत्तर द्यायचं म्हटलं तर बाय द एंड ऑफ नेक्स्ट इयर 2021 किंवा मिड ऑफ नेक्स्ट इयर चीनचा हा एक गोल आहे की त्यांना इथे अनएम्प्लॉयमेंट 0% करायची आहे. हे जेव्हा आम्ही ऐकलं तेव्हा इट वॉज व्हेरी इम्प्रेसिव्ह फॉर अस. म्हणजे हे आपण आणि दर्शना पण मान्य करतील की इथे इथल्या इन्फ्रास्ट्रक्चर किंवा इथल्या डेव्हलपमेंटला काही तोडच नाहीये. म्हणजे आम्ही ज्या प्रकारे इथे वेगवेगळे चेंजेस बघतो किंवा कामाची लोकांची चिकाटी बघतो, तर जेव्हा आम्ही हे ऐकलं की हे 0% त्यांना बेरोजगारी करायची आहे आणि त्याच्यासाठी त्यांचे हे वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत, तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटलं नाही. कारण की आम्ही हे डे टू डे अनुभवतोय. जेव्हा आम्ही चिनी लोकांशी संपर्कात येतो वेगवेगळ्या फील्ड्समध्ये, तेव्हा आम्ही हे अनुभवतो. फ्लायओव्हर बांधणं असो किंवा छोट्या छोट्या गावांमधून लोकांना शहरामध्ये यायला वेगवेगळ्या सोप्या सोयी करणं असो, ही सगळी जी चीनच्या सरकारची धडपड आहे त्यांच्या लोकांसाठी, तर त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की अनएम्प्लॉयमेंट हे चीनमधले लोक फेस करत असतील. खरंय. आणि यात याच्यात मला अजून एक ऍड करायला आवडेल, की केवळ मोठ्या शहरांमध्येच नाही तर अगदी छोट्या-छोट्या गावांमधनं सुद्धा हीच परिस्थिती दिसते, की तिथे सुद्धा खूप छान डेव्हलपमेंट झालेली आहे. आणि गावातल्या गावात सुद्धा त्या लोकांना काही ना काही काम मिळेल, हे कसं करता येईल याच्याबद्दल सुद्धा इथलं सरकार खूप जागरूक आहे. म्हणजे असं नको व्हायला, की सगळी माणसं उठून शांघायमध्ये किंवा बीजिंगमध्येच येतायत काहीतरी नोकरी शोधायला. तर असं न होता अ, गावांमध्ये सुद्धा त्यांना वेगळे-वेगळे जॉब्स अवेलेबल करून दिले जातात. सो दॅट्स जस्ट खरंय. वन मोर पॉइंट. आम्हाला सगळ्यांना या त्याच्याबद्दल खूपच म्हणजे कौतुक वाटतं इथल्या सरकारचं, की ते असं करू शकतात. जस्ट ऍडिंग वन मोर थिंग टू दिस, मला असं वाटतं की इथे कॉमन मॅन साठी इव्हन फॅसिलिटीज म्हणजे आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणा किंवा मेडिकल सर्व्हिसेस म्हणा पब्लिक हॉस्पिटल्समध्ये, दे हॅव टेकन रिअल गुड केअर ऑफ दी कॉमन मॅन. म्हणजे असं आपल्याला दिसतं की असं म्हणजे शांघायच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत बस सर्व्हिस किंवा ट्रेन सर्व्हिस 5 युआन किंवा असं, म्हणजे इट इज नॉट एक्झॉर्बिटंटली प्राइस्ड, जे कॉमन मॅन इझिली हँडल करू शकतो. प्लस हॉस्पिटलमध्ये त्यांना पब्लिक हॉस्पिटल्समध्ये वगैरे खूप चांगल्या फॅसिलिटीज आहेत. अच्छा. आणि दॅट आता इज हे ऑल्सो तर व्हेरी इम्प्रेसिव्ह आय फील. या हो, पण हे सगळे पॉझिटिव्ह पॉइंट्स तर आहेत आणि म्हणूनच ती डेव्हलपमेंट आपण बघू शकतो. आणि अर्थात त्या चीनी मॉडेलमधून काहीतरी घेण्यासारखं नक्कीच आहे. पण ॲट द सेम टाईम आज आपण एक भारतीय म्हणून दर्शना मला एक विचारायचं की बरेचदा एक शत्रू राष्ट्र म्हणून चीनकडे आपण बघत असतो. चीनी लोकांचं म्हणजे कशा तऱ्हेनं ते भारतीयांकडे बघतात? मृदुला ऍक्च्युली म्हणजे बरं झालं की हा प्रश्न विचारला, बिकॉज दॅट इज रिअली समथिंग. म्हणजे हा मिसकन्सेप्शन आहे इंडियामध्ये. आता आम्हाला इथे येऊन 12 वर्ष झाली आणि जसं अनुजा मगाशी म्हणाली की असं एकही दिवस झाला नाही की आम्हाला असं वाटलं की की कोणीतरी आमच्याकडे असं म्हणजे पाळ ठेवून आहे किंवा आम्हाला कोणीतरी फॉलो करतंय किंवा गव्हर्नमेंट आमच्यावर काही कंट्रोल करतंय किंवा जनरल पब्लिक, म्हणजे कुठेही कॉलनीमध्ये, कम्युनिटीमध्ये, रस्त्यावर, मेट्रोमध्ये कुठेही फिरताना असं वाटलं नाही कधीच. मला आठवतं मी जेव्हा इथे शिफ्ट झालेले तेव्हा माझ्या बीसीपी मधल्या एका प्रोफेसरनी मला म्हटलेलं की मी असं ऐकलंय की तिथे फॉरेनर्सना असे स्पेशल कॅमेराज लावून फॉलो करतात सगळीकडे, म्हणजे काय करतायत फॉरेनर्स रोज असं. पण ह्या सगळे मिसकन्सेप्शन्स आहेत, असं अजिबात नाहीये. आता जर मी शाळेबद्दल बोलायला गेले तर ऍक्च्युली शाळेत सुद्धा सेम आहे. आता कुठल्याही शाळेत म्हटलं तर यू हॅव स्टुडंट्स फ्रॉम डिफरंट कंट्रीज, डिफरंट कल्चर्स, आणि फॅकल्टी पण प्रत्येक वेगवेगळ्या कल्चरचे आहे. देर आर लॉट ऑफ चायनीज पेरेंट्स एज वेल. पण असं कधीही वाटत नाही की त्यांनी म्हणजे की ते तुम्हाला असं म्हणतात की तुम्ही इंडियन्स आहात तर तुम्ही असं असाल. तर पॉलिटिकल इश्यूज जे आहेत ते रेग्युलर नॉर्मल डे टू डे लाईफ मध्ये अजिबात एफेक्ट करत नाहीत. म्हणजे कुठलाही चीनी माणूस आपल्याकडे बोलताना, वागताना
कुठेही गेलं तरी सुद्धा वी ऑलवेज एक्सपिरियन्स व्हेरी फ्रेंडली अँड व्हेरी रिस्पेक्टफुल बिहेवियर. मग ती शाळा असू दे, मेट्रो स्टेशन असू दे, ट्रेन असू दे, भाजी मार्केट असू दे, मॉल्स असू दे, कुठेही असू दे. त्यामुळे हे असं आम्हाला अजिबात जाणवत नाही. आणि शाळेत सुद्धा जेवढे मी पॅरेंट मीटिंग्स केले, आता गेली 10 वर्ष मी शाळेत शिकवते, इंटरॅक्ट करते, ह्या वर्षी पण म्हणजे वेगळ्या पोझिशन मध्ये पण कुठल्या चायनीज एज्युकेशन ब्युरो मधल्या माणसाशी इंटरॅक्ट करू दे, किंवा टीचर्सशी करू दे, किंवा दुसऱ्या ऑर्गनायझेशनशी करू दे, किंवा पेरेंट्सशी करू दे, सगळ्यांचा आपल्याकडे बघण्याचा जो हे आहे दॅट इज व्हेरी रिस्पेक्टफुल आणि फ्रेंडली. त्यामुळे असं अच्छा, आम्हाला अजिबात असं वाटत नाही की की शत्रू देश आहेत. इंडियात असताना असं वाटायचं, आणि जर आपण मीडियामध्ये बघितलं इंडियाच्या तर असं वाटतं की खरंच असं असेल, पण इथे आम्हाला अजिबात असं जाणवत नाही. एक स्त्री म्हणून तुला कुठले चॅलेंज वाटले तिथे सेटल होत? इथे सेटल होताना स्त्री म्हणून आता खरं सांगायचं तर इथे सेफ्टी वाईज तर अजिबात इश्यू नाहीये. म्हणजे रात्रीच्या वेळी माझी मुलगी जर डॉम्सला जायचं असेल, ती रात्रीच्या वेळेला एकटी टॅक्सीने जाऊ शकते किंवा कुठे. त्यामुळे वी डोंट हॅव दॅट प्रॉब्लेम. स्त्री म्हणून भीती वाटणं किंवा स्त्री म्हणून घाबरणं असं असं अजिबात नाहीये. चॅलेंजेस असं मला स्त्री म्हणून असं मला आय डोंट थिंक, बट आय फील की आपण सगळ्यांनी एक ग्रोथ माइंडसेट जो आपण म्हणतो ना, जे आपण मुलांना म्हणतो की तुम्ही एक ग्रोथ माइंडसेट ठेवला पाहिजे, किंवा फिक्स्ड माइंडसेट नसावा, की यू शुड बी ओपन टू चेंज, यू शुड बी ओपन टू बी अडॅप्टेबल. तर ती जर क्वालिटी आपल्यामध्ये असली ना, देन इट इज पॉसिबल टू गेट ऍडजस्टेड एनिवेअर. त्यामुळे मला असं वाटत नाही की स्त्री म्हणून काही स्पेशल चॅलेंजेस आम्ही चीनमध्ये राहतो म्हणून आम्हाला आले असं मला वाटत नाही. आणि मला वाटतं अनुजा आणि अपर्णा पण एग्री करतील की इट इज नॉट रिलेटेड बिंग, म्हणजे असं जस्ट आपण स्त्री आहोत म्हणून आपल्याला हे चॅलेंजेस आले असं मला अजिबात वाटत नाही. चायनीज स्त्री ऍक्च्युली मी म्हणेन की कुठलीही स्त्री असू दे, ती खूप शक्तिशाली असते. एव्हरी लेडी, एव्हरी वुमन, मग ती कुठल्याही कल्चरची असो, प्रत्येकामध्ये स्वतःची शक्ती असते आणि ती शक्तिशाली असते. दे कॅन शो डिफरंट, जसं आपण म्हणतो ना देवीचे वेगवेगळे रूप असतात, तसे स्त्रीचं सुद्धा ती वेळोवेळी प्रेमळ होऊ शकते, मायस्थळ असू शकते, आणि वेळ आली तर ती कणखर आणि शक्तिशाली पण असू शकते. आता जर आपण स्पेसिफिकली चायनीज स्त्री म्हटलं तर शी इज ऑल्सो व्हेरी स्ट्रॉंग. लाईक इफ यू सी इन एनी चायनीज फॅमिलीज, जसं आपण इंडियन फॅमिलीज मध्ये म्हणतो तसंही द लेडीज आर द बॅकबोन ऑफ द फॅमिली. म्हणजे इमोशनल रित्या आपण जर बघितलं, आणि दे आर नॉट ऍट द बॅक फ्रंट एनिवेअर. म्हणजे तुम्ही ट्रेन ड्राईव्ह करताना, किंवा ट्रेन ड्रायव्हर्स, मेट्रो, बस ड्रायव्हर्स, किंवा कुठल्याही फील्डमध्ये, कॉर्पोरेट्स मध्ये, लिडरशिप पोझिशन्स मध्ये, एव्हरीवेअर यू विल बी एबल टू सी चायनीज लेडीज डुईंग व्हेरी वेल इन लाईफ. सो आणि फॅमिली सिस्टीम कशी आहे? म्हणजे तिथे पण अशी जॉईंट फॅमिली आपल्याला बघायला मिळते की संयुक्त, म्हणजे कशा तऱ्हेच्या फॅमिली सिस्टीम दोन्ही आहेत, पण देर इज म्हणजे बरंचसं इंडियासारखं आहे. म्हणजे जॉईंट फॅमिलीज पण भरपूर बघायला मिळतात, वेअर दे स्टे विथ देअर ग्रँड पेरेंट, म्हणजे मुलांबरोबर ग्रँड पेरेंट्स असतात घरी, असं पण असतात. काही असतात जे दुसऱ्या प्रोव्हिन्स मधनं जे नोकरीसाठी शांघाय, बेजिंग मध्ये येतात, दे आर मोर लाईक न्यूक्लिअर फॅमिलीज. पण मोस्टली वी कॅन सी, आता आमच्या कम्युनिटीमध्ये आम्ही बघतो तर बरेचसे जॉईंट फॅमिलीमध्येच राहतात. म्हणजे आजी आजोबा त्यांना खेळायला खाली घेऊन जातात संध्याकाळी वगैरे, जसं आपण इंडियामध्ये बघतो तसंच बऱ्यापैकी आहे. अच्छा अच्छा. इथे ओके. मला एक खूप गमतीदार बोल. एक गोष्ट सांगावीशी वाटेल की शांघायनी ज्या मुली आहेत त्या तर दे आर लाईक दे आर ट्रीटेड लाईक क्वीन्स. म्हणजे कसं आहे की आम्हाला नेहमी खूप गंमत वाटते इथे आम्ही जेव्हाही सगळे जण ऐकतो की शांघाई मधली जी मुलगी आहे किंवा स्त्री आहे ती जेव्हा नोकरीसाठी बाहेर जाते आणि ती थकून घरी येते, तर तिचा नवरा तिच्यासाठी सगळं जेवण तयार ठेवतो, घर आवरलेलं काय असतं, म्हणता? आणि म्हणजे तिला काहीही करावं लागत नाही. सो बेसिकली अच्छा. म्हणजे तू बाहेर जातेस, तू काम करून येतेस, तू थकली असशील, आणि तर तिला खूप पॅम्परिंग मिळतं. आणि ही मला फार गमतीदार मी नेहमी सांगते की स्त्री दॅट शक्ती, इज ट्रू. किंवा याचं एक उदाहरण हे पण आपण देऊ शकतो की म्हणजे तिला घरी येऊन काही काम करायला लागतं, किंवा स्वयंपाकासकट सगळं 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 तिच्यासाठी अच्छा, म्हणजे तयार पुरुष पण असतं. स्वयंपाक करून ठेवू शकतो, म्हणजे आपण जसं भारतामध्ये हो हो, म्हणजे अगदी. तिच्या काय म्हणताय?
अच्छा. ऍक्च्युली म्हणजे ऍक्च्युली चायनामध्ये बऱ्याच फॅमिलीमध्ये पुरुष चायनीज पुरुषच स्वयंपाक करत असतील. स्वयंपाक स्वयंपाक करतात. हा, अरे. अगदी बरोबर तेच मी सांगत आणि ते होते. सगळं रेडी ठेवतात बायकोसाठी घरी आल्यावर. हो. अरे वाह! म्हणजे तेवढा आता स्त्रीला मान आहे तर. स्त्रीला हो, मान आहे खूप तेवढा. खूप खूप मान हो, आहे हो. आणि खूप आहे. ते मला असं वाटतं की इथे जसं शांघाईमध्येच नाही पण एकंदरच चायनामध्ये जसं आपल्याकडे भारतात आपण मेल डॉमिनन्स म्हणतो तसं इथे आम्हाला ते फिमेल फिमेल डॉमिनन्स डॉमिनन्स जास्त होतं. दिसतो. म्हणजे आता करेक्ट. अच्छा. शाळेमध्ये आमच्या इतक्या भल्या मोठ्या त्या 50-50, 60-60 सीटरवाल्या बसेस हां. चालवणाऱ्या ह्या बायका असतात आणि त्या एफिशियंटली त्या बसेस चालवतात. म्हणजे त्या पुरुषांच्या बरोबरीने सगळे जॉब्स करतात आणि जसं अपर्णा म्हणाली की तसं घरी गेल्यानंतर त्यांना हे बाकी सगळ्या गोष्टी नसतात बघायच्या. हं. आपल्याकडे जसं आपल्या भारतीय स्त्रीचं साधारण हं, आपल्या जनरेशनच्या भारतीय स्त्रीचं तरी हं. खूपच असं परिस्थिती अशी कधी-कधी भांबावण्यासारखी असते, की घरी मल्टीटास्किंग जाऊन म्हणजे परत. किती मल्टीटास्किंग करावं आणि हे हो, आपण हो. आपल्या स्वतःलाच जस्टिफाय करण्यासाठी, की नाही मला हे केलंच पाहिजे. मला गेल्यानंतर एक्झॅक्टली. स्वयंपाक केलाच पाहिजे. म्हणजे हे मुलांचं खूपदा बघितलंच पाहिजे. हे खूपदा त्या स्त्रीकडनंच येतं, की नाही, नाही मला हे सगळं परफेक्ट करायचंय. कारण कुठेतरी एक मला वाटतं तिच्या मनात गिल्ट असतं, की आपण नोकरी करतो, बाहेर नोकरी जातो, करतोय. घर सोडून देतो. सो आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी घरासाठी पण सगळं परफेक्ट केलं पाहिजे. पण इथे तो प्रकार आम्हाला काही दिसला नाही. इकडच्या स्त्रिया फारच वेगळ्या पद्धतीने म्हणजे हे सगळं म्हणजे फेस करतात. म्हणजे मुलांना शांघाईनीज मुलींशी लग्न करायला मुलगी मिळणं म्हणजे हे मुलांसाठी हो. खूपच मोठं चॅलेंज आहे. कारण त्या मुली मुलांपेक्षा जास्ती एस्टॅब्लिश्ड आहेत शांघाईमध्ये, करेक्ट. असं आम्ही ऐकतो. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे जी अगदी वाखाणण्यासारखी आहे, दर्शना म्हणाली तशी, की एक स्त्री म्हणून अंडर डिग्निटी किंवा भीती किंवा अँक्झायटी हा प्रकार आम्हाला अजिबात नाही. चायनीज मुलींमध्ये स्त्रीमध्ये कधीच दिसला नाही. त्यांच्यामध्ये बरोबर. तो जो इनबिल्ट कॉन्फिडन्स आहे ना, एकतर काय झालं काही वर्षांपूर्वी पर्यंत एक मध्ये असा पिरियड होता की वन चाइल्ड पॉलिसी होती चायनामध्ये अच्छा. आणि आता काही वर्षांपासून ती पॉलिसी काढून टाकलेली आहे. आता यू कॅन हॅव टू किंवा असं. तर त्यात ज्या मुली जन्माला आल्या त्या म्हणजे सेंटर फोकस्ड पण झाल्या त्या थोडक्यात. पण एकंदरच आम्ही असं बघतो की मुलींचं महत्व हे किंवा स्त्रीचं महत्व हे चीनमध्ये खूपच स्ट्रॉंगली जपलं जातं. तिथले रूल्स अतिशय स्ट्राँग आहेत. एक प्रकारची धास्ती आहे. तिथे काही असं काही वैशिष्ट्य आहेत का, की जे सांगायला तुला आवडतील भारतीयांच्या पार्श्वभूमीवर? अं, जर सरकारकडून काही रेग्युलेशन्स किंवा रूल्स आले, तर ते एक तर पहिली गोष्ट पॉलिटिकल गोष्टींचा इफेक्ट हा डे टू डे लाईफमध्ये चीनी माणसाला पण फेस नाही करावा लागत. तर आम्ही इंटरनॅशनल लोकं तर दूरच राहिलो. म्हणजे दर्शनाने सांगितल्याप्रमाणे चीन आणि भारतामधले जे काही पॉलिटिकल घडामोडी चालू आहेत, त्याचा डे टू डे लाईफमध्ये आम्हाला कधीच इफेक्ट झालेला नाही. पण एकंदर आम्ही असं बघितलंय, की सरकारकडून जर काही चेंजेस आले, काही रेग्युलेशन्स आले, काही नियम आले, तर ते ब्लाइंडली प्रत्येक चिनी माणसाला फॉलो करावे लागतात. त्या बाबतीत वादच नाहीये. आणि म्हणूनच कुठल्याही गोष्टी जेव्हा अनाउन्स होतात, जसं आता मध्ये जानेवारीमध्ये हे सगळे क्रायसिस सिच्युएशन झाल्या, त्यात सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला सरकारला खूप सोपं गेलं. कारण जेव्हा कुठलं रेग्युलेशन लादलं गेलं, तेव्हा ते आपण फॉलो करायचं. सरकार आपल्या चांगल्यासाठीच म्हणतं आहे. हे जे त्यांची ही जी त्यांनी समजूत आहे चीनच्या लोकांची, ती अगदी स्ट्राँग आहे. तर तर त्याच्यामुळे आम्हाला हे मात्र नेहमीच जाणवतं, की नियम म्हणजे नियम. मग त्या बाबतीमध्ये काही एक्सेप्शन्स नाहीच. आणि हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जॉबमध्ये पण आम्ही बघतो, की जसं एक शांघाई एज्युकेशन कमिशन नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, जी इथल्या सगळ्या इंटरनॅशनल स्कूल्सला कंट्रोल करते बेसिकली. तर शांघाई एज्युकेशन कमिशन हे आता हे जे कोविडची सिच्युएशन झाली आहे त्याच्यात पब्लिक स्कूल्सला तसंच इंटरनॅशनल स्कूलला काही त्यांनी जे नियम लागू केलेले आहेत, ते नियम आम्हाला पाळावेच लागतात. पण नो मॅटर काय इमर्जन्सी आहे, इंटरनॅशनल फॅमिलीची अच्छा. इमर्जन्सी आहे किंवा लोकल फॅमिलीची, दर्शनालाही हे हां. अनुभव असेल. जसं अपर्णा म्हणाली, की पालकांना शाळेच्या आतमध्ये यायला परवानगी नाही. मग ती नाही म्हणजे अच्छा. नाही.
तू मंत्र्याचा मुलगा आहे किंवा तू कुठल्या उच्च पदावरचा कुठल्या अधिकाऱ्याची बायको आहेस म्हणून तुला शाळेमध्ये यायची स्पेशल परमिशन मिळते आहे, हा प्रकार आम्हाला कधीही बघायला मिळत नाही. तर तो हम्म, रूल हम्म. 100% सगळ्यांना सेम रूल लावला जातो आणि तो पाळला जातो. तर हे शांघाय एज्युकेशन कमिशन हे सगळे रूल्स डिसाईड करते आणि डे टू डे जे गव्हर्नमेंटचे चेंजेस असतात ते आम्हाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला पण शांघाय एज्युकेशन कमिशन तर्फे कन्व्हे केले जातात, जे आम्हाला 100% पाळावे लागतात. खरंय. मी मगापासून ऐकतेय तुम्हाला म्हणजे ठीक आहे, आपण सगळे भारतीयच आहोत आणि त्या त्या देशात जेव्हा जातो आपण, त्यातले जे काही पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत ते घ्यायलाच पाहिजे आणि त्याचं कौतुक करायला काही हरकत नाही, पण त्यातून काहीतरी शिकायला देखील पाहिजे. पण ऍट द सेम टाईम आपण जर का निगेटिव्ह बाजूचा विचार केला, तर मध्ये जसं दर्शनाला मी विचारते, कारण की फार्मा फील्ड मधलीच आहेस तू. तर आता जसं माहिती आहे कोरोनामुळे सगळं जग त्रासलं आहे आणि सगळे अतिशय वक्रदृष्टीने चीनकडे बघतायत. कुठेतरी त्या व्हायरसचा जो शिरकाव आहे तो चीनमधून झाला आहे असं लोकं म्हणतात. ती तिथली परिस्थिती तू सांगू शकशील, की काय वाटतं, काय असू शकतं आणि हे म्हणणं कितपत खरं आहे? नाही आता त्याचा जो जे स्टार्ट झालं ते वुहानहून झालं. ही हं. गोष्ट बरोबर आहे, की ते वुहानमध्ये आधी डिटेक्ट झालं आणि तिथून ते सुरुवात झाली त्याची. हे बरोबर आहे. पण त्याच्या बरोबरच मला असं वाटतं, की बऱ्याचशा गोष्टी त्याला म्हणजे त्याला जोडल्या जाऊन बऱ्याचशा फॅक्ट्स ज्या आहेत त्या डिस्प्लेस होऊन ते बरचसं काहीतरी वेगळंच झालं. म्हणजे बाहेर जाताना मीडिया थ्रू इट वॉज कम्प्लिटली ब्लोन आउट ऑफ प्रपोर्शन असं मला वाटतं. म्हणजे अच्छा. असं नाहीये की त्याची सुरुवात चायनामध्ये नाही झाली किंवा वुहानमध्ये नाही झाली. ही गोष्ट खरी आहे की वुहानमध्ये त्याची सुरुवात झाली. पण म्हणजे आता इवन चायनामध्ये ह्याचं कंट्रोल लवकर म्हणजे ते कंट्रोलमध्ये आलं आणि नॉर्मल लाईफ रेग्युलर रुटीन सुरू झालं. याच्यावरनं पण बऱ्याचशा गोष्टी बाहेर बोलल्या जातात. पण ऍक्च्युली ह्या गोष्टी कशाला का पॉसिबल झाल्या की रुटीन लाईफ लवकर आलं? कारण जसं अनुजा म्हणाली तसं एखादा रूल म्हणजे केला गव्हर्नमेंटनी कुठली पॉलिसी काढली तर 100% त्यांना सपोर्ट प्रत्येक माणसाकडनं मिळतो. आणि हे प्रत्येक कॉमन मॅन, प्रत्येक फॉरेनर, प्रत्येक एक्सपॅट सगळेजण पाळतात. म्हणजे तो माणूस जर तो गव्हर्नमेंट कंपनीत काम करणारा असला तो पण पाळतो, कॉर्पोरेटमध्ये असणारा पण, वेदर ही इज अट अ हाय लेवल, लो लेवल, कुठल्याही कॅटेगरीचा असू दे, कुठल्याही म्हणजे रिच पुअर, कुठल्याही मिडल क्लास, सगळ्या क्लासेस मधनं ती लोक सगळी रूल्स पाळतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की ते इट बिकम्स इझियर टू कंट्रोल. खरंच म्हणजे 10 ते 12 वर्ष आमचा जो इथला स्टे आहे ना मृदुला, त्यात एकही म्हणजे जस्ट फॉर द सेक ऑफ इट जर आम्हाला सांगायचं झालं की बाबा आम्ही भारतीय आहोत आणि आम्ही चीनचा असा अनुभव घेतला की जो एकदम शॅटरिंग होता, आम्हाला आठवून सुद्धा असा एकही अनुभव नाही आहे. की म्हणजे तुला सांगते, जसं दर्शना म्हणाली की रिस्पेक्ट जो आहे तो भारताला एकंदर चीनी लोकांकडून जो रिस्पेक्ट आहे तो बुद्धापासून आहे. कारण की ते म्हणतात की भारत हा, गौतम बुद्धाचा जन्म हा भारतात झालाय आणि त्या देशातून तुम्ही आलाय आणि त्यांचा देव बुद्ध मानतात. त्याच्यामुळे जो रिस्पेक्ट आहे तो त्या प्रमाणाचा रिस्पेक्ट आहे. किंवा अगदी म्हणजे मला आठवतंय अपर्णाची फॅमिली आणि आम्ही एकदा जेवायला गेलो होतो, त्या मॉलमध्ये आम्ही अंडरग्राऊंड पार्किंग मध्ये गेलेलो असताना तिथे तो लिफ्टचं काम करणारा एक कामगार होता आणि तो आम्हाला बघून म्हणतो की इंतुरन, म्हणजे तुम्ही इंडियाचे लोक आहात का? आम्ही म्हणलं हो. अच्छा. तर म्हणे मोदी 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 इंतुरन. सो त्यांना मोदी पण माहिती आहे. म्हणजे इतकं ते दे आर अवेअर, म्हणजे मोदीजींबद्दल तर इतका रिस्पेक्ट आहे इथे इथल्या सगळ्या लोकांना. तर म्हणजे आठवून सुद्धा वी आर नॉट एबल टू रिकलेक्ट एनी ऑफ सच एक्सपिरियन्स की जो आम्ही तुझ्याबरोबर शेअर करू शकतो. की मे बी ह्याचं कारण असंही असू शकेल की त्यांना आपल्याबद्दल जो रिस्पेक्ट सुरुवातीला होता तो तसाच राहिला. इतक्या वर्षात तो कुठेही बदलला नाही. कारण की ना, जसं आपल्याकडे आपल्या मीडियामधनं दुश्मन हो, देश म्हणजे आणि असं सगळं जे बंबार्डिंग चालू असतं, तसं इथे काही होत नाही. मला तर वाटतं नाही, आपण अजिबात नाही. आर्टिकल लिहित असतेस ना लोकमत, आणि मी पुष्कळ पाहिलंय तुझ्या आर्टिकल मतामध्ये वगैरे. तर त्या हो, हो. तशा प्रकारच्या बातम्या पण अशा सतत चालू नसतात की ज्याच्याकडून तेच म्हणजे हो, मनावरती हो. त्याचे परिणाम अजिबात होतात. नाही. अजिबात नाही. त्यामुळे मला वाटतं की त्याचा पण खूप हा फायदा आहे की
सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडे अशा मीडियामध्ये ओपनली डिस्कस होत नाहीत, किंवा असं अगदी दुष्टपणाने कोणी कसं वागतंय किंवा असं काही असं सांगितलं जात नाही. त्याच्यामुळे असेल कदाचित, पण त्या लोकांना अजूनही इंडियन्स बद्दल फार आदर आहे. आणि तो म्हणजे आम्ही जसं अनुजा आणि दर्शना म्हणाल्या, की खूप विचार केला तरी शोधूनही असं कुठलाच एक्सपिरियन्स आम्हाला आजपर्यंत आलेला नाहीये, की जो असा वाटला, की अरे काहीतरी शत्रुत्वाची भावना ठेवून मनामध्ये ते आपल्याशी वागले आहेत. म्हणजे मी शिकवते शाळेत, तर मी वेगवेगळ्या कल्चरच्या स्टुडंट्स आणि पेरेंट्सशी इंटरॅक्ट करते. पण मला असं वाटतं की म्हणजे इव्हन पेरेंट मीटिंगला आपलं जे नॉर्मल रेग्युलर बोलणं झाल्यानंतर पेरेंट्स कधी कधी दे लाईक टू टॉक अबाउट द कल्चर इन इंडिया आणि ते अप्रिशिएट द डायव्हर्सिटी कल्चर इन इंडिया. म्हणजे म्हणजे खरंच चांगलं वाटतं की लोकांना एवढा रिस्पेक्ट आहे इंडियन्स बद्दल, इंडियन कल्चर बद्दल, इंडियन फूड बद्दल, प्रत्येक गोष्टीबद्दल. मी म्हणजे गेली 8-9 वर्ष मी एक क्लास शिकवत होते विच इज कॉल्ड एज ऍडव्हान्स प्लेसमेंट केमिस्ट्री. हा 11वी-12वीच्या मुलांना शिकवतात आणि दिस इज करस्पॉन्डिंग टू द कॉलेज लेवल केमिस्ट्री. तर ही जी मुलं होती ते ही म्हणजे इट इज अ व्हेरी रिगरस कोर्स, त्यामुळे तो जरा डिफिकल्ट असतो. एक्झाम झाली की गेली 8-9 वर्ष दरवर्षी मी त्या मुलांचं एकच मागणं असायचं की आयदर घरी येऊन ते जेवतील इंडियन, किंवा आपण कुठेतरी इंडियन रेस्टॉरंटमध्ये जाऊन आणि मग सगळे एकत्र इंडियन फूड जेवतील. आणि मी शाळेत जाताना बरेचदा इंडियन ड्रेस पण घालते विच इज अलाउड आमच्या इथे. ऍक्च्युली त्यांना कौतुक वाटतं की डायव्हर्सिटी आहे शाळेमध्ये, वी हॅव एन इंडियन पर्सन असं. तर इवन तेव्हा ते मला सांगतात की तुम्ही हे बिंदीचं पॅकेट घेऊन या, आणि मग ते सगळेजण टीचर्स आणि स्टुडंट्स लावून एकत्र फोटो सुद्धा घेतात. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचं सुद्धा त्यांना कौतुक आहे, इंटरेस्ट आहे आणि रिस्पेक्ट पण आहे. तर आम्ही हे म्हणजे असं म्हणजे आपण हा जो एक मुद्दा आहे, जगाला प्रेम अर्पावे आपण जे म्हणतो, की कुठलीही गोष्ट जी आहे त्याची निगेटिव्ह बाजू न बघता प्रत्येक गोष्टीतून पॉझिटिव्ह कसं घेता पॉझिटिव्ह येईल, बघतो पाहिजे. हे फार महत्वाचं म्हणजे तुमच्या तिघींच्या बोलण्यातून मला वाटतंय. बस आता आपण मला तर वाटतं किती महत्वाच्या विषयांवरून आपण बोलतोय, तुमच्याकडून एवढी माहिती मिळाली. एक शेवटी जाता जाता मला फक्त तिघींनाही एकेका वाक्यातच उत्तर हवंय, की तुम्ही भारतीय आहात आणि एक भारतीय स्त्री, आणि आता तुम्ही ती एक दुर्गेचं रूप असते किंवा ती कधी कधी अतिशय सात्विक सरस्वती देखील असते. तर कशात हे ना आयुष्यात पुढे जाताना तुम्ही चॅलेंजेस स्वीकारायला हवे. अनुजा, तुझ्यापासून सुरुवात करू. अम, तू आता इतकं मोठं दुर्गेचं रूप हे स्त्रीला दिलेलं आहेस आणि आहेच आता मी आपल्याला तुम्हा माहितीच तिघींनाही बघते अष्टबाहू. किती व्यवस्थित सेटल केलं स्वतःला तुम्ही. तेच अष्टबाहू जी दुर्गा आहे त्यातले ज्या म्हणजे आता ते वेगवेगळ्या अगणित जे गुण आहेत, क्वालिटीज आहेत, त्यातल्या 2 क्वालिटीज मला असं वाटतात की आयुष्यभर हे कुठल्याही स्त्रीला उपयोगी पडू शकतात. प्रत्येकच जण वेगवेगळ्या भूमिकेतून स्त्री म्हणजे आई, बायको, बहीण, मुलगी अशा वेगवेगळ्या रूपातून ती त्या भूमिका पूर्णपणे साकारायचा प्रयत्न करत असते. त्यात मला असं वाटतं की जसं दुर्गेला म्हणतात की ती वॉरियर फॉर्म ऑफ पार्वती, म्हणजे ती पार्वतीचा योद्धा फॉर्म आहे. तर तो जो योद्धा फॉर्म आहे हा मला कंटिन्यू करावासा वाटतो. किंवा जेव्हा जेव्हा तुला आवश्यकता आहे प्रोटेक्शन करायची तुझ्या फॅमिलीला, तेव्हा तू नेहमी पुढे असायला पाहिजे. म्हणजे तू कवच असायला पाहिजे तुझ्या फॅमिलीसाठी, किंवा तू तुझ्या फॅमिलीचा मेन पोल असायला पाहिजे असं नेहमी म्हणतात ना. आणि दुसरं म्हणजे सहिष्णुता. मला सहिष्णुता हा गुण पण असा वाटतो की जो आयुष्यभर प्रत्येक स्त्रीनी बाळगायला पाहिजे, की त्याचा उपयोग तिला क्षणोक्षणी होतो वेगवेगळ्या टप्प्यांवर आयुष्याच्या. तर मी म्हणेन सहिष्णुता आणि योद्धा. अपर्णा? मला असं वाटतं की शक्तीचं जे रूप आहे ना दुर्गेचं, ते मला नेहमी सगळ्यात जास्ती आवडतं किंवा सगळ्यात जास्ती भावतं. कारण शक्तीचं जे रूप आहे त्याच्यात कसं असतं की ती स्त्री जर का तिच्यावर वेळ आली तर ती कणखरपणाने आपल्या परिवारासाठी उभी राहू शकते, आणि तितक्याच कणखरपणाने ती समाजाच्या सुद्धा रक्षणासाठी उभी राहू शकते. आणि याचं एक छोटंसं मला वाटतं, छोटं नाही ऍक्च्युली, खूप मोठं उदाहरण मला सांगता येईल, जे जर्मनीला मी म्हणजे पाहिलं होतं, की जर्मन स्त्रिया ह्या किती स्ट्रॉंग आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ऑफकोर्स इंडियातल्या पण आपल्याला खूप सगळ्या वेगळ्या वेगळ्या स्त्रिया माहिती आहेत, राणी लक्ष्मीबाई पासून सगळ्या माहिती आहेत.
पण जर्मनीतलं कसं आहे की इट इज इन व्हेरी रिसेंट टाइम्स असं म्हटलं तर की जेव्हा दुसरं महायुद्ध झालं त्याच्यानंतर जर्मनीतला जो हाहाकार झालेला होता त्याच्यामध्ये मला वाटतं वयाच्या 18 ते 60 वर्षापर्यंतचे जो पुरुष वर्ग होता तो अर्ध्यापेक्षा जास्त नेस्तनाबूत झालेला होता. कोणी जेलमध्ये होते, कोणी नाहीसे झाले होते, मरण पावले होते. पण या सगळ्या घरातनं जी लहान मुलं होती आणि ज्या स्त्रिया उरलेल्या होत्या, त्या सगळ्या लहान मुलांना या स्त्रियांनी मुक्त केलं आणि त्यांना किती कणखरपणाने ते करावं लागलं असेल, की कोणत्याही पुरुषाचं अस्तित्व सुद्धा आजूबाजूला नसताना आणि कुणाची मदत नसताना त्या स्त्रियांनी अख्खा जर्मन देश पुन्हा उभा केला वा, आणि त्याला इतका पुढे नेऊन ठेवला आहे. तो ही जी स्त्रीचं इतकं शक्ती सुंदर आहे रूप स्त्रीमध्ये, सांगितलं. ते मला सगळ्यात जास्ती भावणारं रूप आहे. वा. आणि दर्शना? मला पण ऍक्च्युली शक्ती हे रूप मला वाटतं सगळ्यात जास्त भावतं आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी म्हणजे पुरुष प्रधान सोसायटी असू दे किंवा कुठलीही सोसायटी, मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीनी स्वतःमध्ये काहीतरी युनिक आहे किंवा स्वतःमध्ये एक शक्ती आहे ह्याची जाणीव नेहमी ठेवली पाहिजे आणि दे हॅव टू बिलीव्ह इन देअर ओन सेल्फ. म्हणजे कारण असं आहे की जसं आपण म्हणतो की प्रत्येक देवीचं रूप वेगवेगळं असतं, तसं प्रत्येक स्त्री वेगळी असते, प्रत्येकामध्ये वेगवेगळी तऱ्हेची शक्ती असते. तर आपण असं नाही म्हणू शकत की सगळ्यांमध्ये एकच तऱ्हेची शक्ती, तर प्रत्येकाने स्वतःमध्ये जी शक्ती आहे ती जोपासली पाहिजे आणि वेळ येईल तेव्हा किंवा वेळ आली की ती शक्ती दाखवतेच, प्रत्येक स्त्री दाखवतेच. आपण बघतो प्रत्येक फॅमिलीमध्ये, प्रत्येककडे, सगळीकडे स्त्री ही आपली शक्ती दाखवतेच. त्यामुळे मला शक्ती ही खूप भावते, स्त्रीची आणि शक्ती. पूर्ण घराला बांधून ठेवणं आणि घर पुढे अगदी, नेण्यासाठी प्रयत्न अगदी, करणं. अगदी. अर्थात स्त्री कुठल्याही परिस्थितीमध्ये उभी असते, कुठल्याही संकटाला तोंड देत. खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्या तिघींशी पण बोलून आणि तिथले अनुभव कळले आणि कशा तऱ्हेनं म्हणजे जरी एज्युकेशन वेगळं असलं तरी स्वतःच्या पायावरती कसं उभं राहायचं कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही देशात का जाईना आणि एक स्वतःचं स्थान निर्माण करण्याचं आणि ते एक स्त्रीच करू शकते. त्या स्त्री शक्तीला मी सलाम करते आणि दर्शना, अपर्णा आणि अनुजा या निमित्ताने आपण असं छान गप्पा मारतोय. खूप छान वाटलं तुम्ही हा वेळ दिला. मला माहितीये तुमच्याकडे रात्र झालीये. मग खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप थँक्यू धन्यवाद. थँक्यू. हो, हो, खरंच थँक यू खूप खूप सो मच. धन्यवाद मृदुला, कारण आम्हाला पण असे गप्पा मारायला मिळालं आणि हे खूप छान वाटलं बोलून ह्या विषयावर. आणि मी तर म्हणते प्रेक्षकांना मी सांगेन, की आपल्या ग्लोबल मराठीमध्ये जगभरातल्या मराठी लोकांना आपण एकमेकांना कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा ग्लोबल मराठी हे जे आपलं चॅनल आहे ते सबस्क्राईब यासाठी करा, की हे ट्रेंड झालं पाहिजे. जगात या संदर्भातली माहिती कळायला पाहिजे. कारण तुम्ही जर का त्याला सबस्क्राईब नाही केलं तर तिथे तुम्ही ते तिथेच थांबतं. त्यामुळे माझी सगळ्यांना खूप मनापासून अशी इच्छा आहे, की नक्की ग्लोबल मराठीला सबस्क्राईब करा. तुम्हाला ही संकल्पना आवडली असेल तर पुढे लोकांपर्यंत देखील ती पोहोचू द्या. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नक्कीच. थँक्यू.